जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। जागतिक योग दिनानिमित्त फ्रेंडशिप फाउंडेशनच्या वतीने 21 जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गणपतराव बागडी सर, प्रमुख पाहुणे पी.बी. पाटील सर, सेवानिवृत्त सहाय्यक संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण केंद्र पुणे, उद्योजक महादेव येटाळे सर, सचिव एन.डी. पाटील, योग शिक्षक अनिल कोंढरे, सभासद श्री अशोक पोतनीस, महिला प्रतिनिधी सौ कुंदा गहाणे, सौ राजश्री पाटील, सौ गव्हाणे साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योग वर्गाची सुरुवात करण्यात आली। योग शिक्षक श्री अनिल कोंढरे सर यांनी उपस्थितांकडून योग प्रात्यक्षिक करून घेतली। संस्थेचे अध्यक्ष श्री गणपतराव बागडी यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन केलं। यावेळी त्यांनी योग व त्याचं महत्त्व सांगून फ्रेंडशिप फाउंडेशन संस्थेची माहिती व इतिहास सांगितला। उपस्थित साधकांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले। प्रमुख पाहुणे श्री पी.बी. पाटील सर यांनी योग शिबिराबाबत समाधान व्यक्त करून अशा प्रकारच्या उपक्रमास आमचे नेहमीच प्रोत्साहन राहील असं सांगितलं। उद्योगपती महादेव येटाळे यांनी आजचे योग शिबिर पाहून भारावून गेल्याचं सांगताना यापुढेही मी योग नियमित करून इतरांना सुद्धा योगा करण्यास प्रोत्साहित करेन असं सांगून फ्रेंडशिप फाउंडेशनच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री अशोक पोतनीस यांनी केलं। आभार सचिव एम.डी. पाटील यांनी मांडले। सौ आरती पोतनीस यांनी गायलेल्या पसायदानानंतर अल्पोपहार होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी गणपतराव बागडी, पी.बी. पाटील, महादेव येटाळे, अशोक पोतनीस, अनिल कोंढरे, कोठावळे, किशोर कुलकर्णी, भारत वाळेकर, रंगराव गायकवाड, लक्ष्मण झेंडे, अशोक फडतरे, सौ कुंदा गव्हाणे, श्री गहाणे, राजश्री पाटील, अरुण भोसले, सौ बनुगडे, सौ लक्ष्मी लावडे, सौ कुंभार, अनिल दावणे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यमुख प्रतिनिधी श्री अक्षय, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।